स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी ऋषाली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही थोडं बाहेर चाललेलो आहे, एक काम आहे। काय काम आहे, आम्ही कुठे चाललेलो आहे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेलच। तर आम्ही आता नाश्ता करूनच बाहेर आमचं काम करूनच येऊ। तर चला तुम्ही पण आमच्यासोबत आजच्या दिवसभरात जे काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर असं चॅनलला कनेक्ट राहा आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। बंद तोपर्यंत का बोललेलं खरं तो आता खराब दिसायला ना, दुसरा गेला पाहिजे। सिंगडमध्ये काय तू कधी घेतलेला आपण मावशींच्या घराकडे जाताना माझे आयब्रो कशा दिसायले आहेत बरोबर। माझे आयब्रो मी स्वतः केलेत। तर इथं आता आमचा असा विषय चालू होता की हा जो स्कार्फ मी आता बांधत आहे तो एक दिवस मी धुवायसाठी घेतला होता आणि त्यासोबतच एका ड्रेसची ओढणीसुद्धा होती आणि त्या ओढणीचा कलर ह्या स्कार्फला लागला आणि हा स्कार्फ पूर्णतः खराब झाला। म्हणजे ते काही डाग धुवूनसुद्धा गेले नाहीत आणि मध्ये मध्ये टप्पे टप्पे असे दिसत आहेत। आणि आजकाल माझ्या स्वतःच्या आयब्रो मी स्वतःच करत आहे घरच्या घरी। आता इथे आवरता बोलता थोडा उशीर झाला तर पटकन रूमला लॉक केलं आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो। आणि ही सुंदर अशी काढलेली मी रांगोळी आणि त्यासोबतच कचऱ्याची बादली ही आठवणीनं बाहेर ठेवली, कारण त्या ज्या कचरा न्यायला येतात त्या 11 वाजता वगैरे येतात। तर म्हणून आधीच बाहेर काढून ठेवलेली होती, कारण यायला उशीर झाला तर कचरा घरच्या घरी तसाच राहायला नको। आणि आम्ही निघालो। कधी नाही ते मी थोडं लवकर उठले होते आणि त्यामुळे मला खूप छान आणि एकदम फ्रेश वाटत होतं। तर आता नाश्ता करायला आम्ही बाहेर आलो होतो, त्यामुळे शिव डोसा कॉर्नर इथे आम्ही नाश्ता केला। आणि सुशांतचं म्हणणं होतं की इथं इडली खूप छान मिळते, तर इडली सांबार असा आम्ही इथं सकाळी नाश्ता केला आणि खरंच खूप छान होती इडली टेस्टला। ज्या कामासाठी आम्ही बाहेर गेलो होतो ते तर काम आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही घरी आलो। आता वाजलेले आहेत 12। तर आता 12 वाजलेले आहेत आणि सकाळी लवकर गेले त्यामुळे घरातली सगळीच कामं राहिली होती, कपडे भांडी वगैरे सगळंच करायचं आहे। सकाळी नाश्ता तर आम्ही बाहेर केला, पण आता दुपारचं जेवण पण बनवायचं आहे। तर पटपट आता घरातली सगळी कामं आवरून घेते। पहिला तर कपडे धुवून घेते, त्यानंतर गरम गरम दुपारचं जेवण बनवून घेते। तर इथं मी सकाळची कामं करून घेतल्यानंतर दुपारी जेवण केलं आणि थोडीशी झोप घेतली। आता डायरेक्ट मी संध्याकाळी म्हणजे रात्रीच भेटते। आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये मम्मीनं शिकवलेली एक मला छान अशी रेसिपी मी करत होते, जी मला खूप आवडते। आणि मी काय करत आहे हे तर तुम्हाला मी सांगतेच। तर आज मी झिंग्याचा खरडा करत आहे, ज्याला की जवळा वगैरे असं काही काही बोलतात, तर आम्ही झिंगे म्हणतो। सगळ्यात आधी तर यासाठी लागणारं वाटण तयार करून घेतलं। त्यामध्ये मिरची, लसूण, कांदा, टॅमॅटो तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं। त्यानंतर मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलं, जसं की आपण खरडा बनवतो सेम त्या प्रकारे चेचून घेतलात तरीही चालतं। त्यानंतर तेलामध्ये पुन्हा हा खरडा बनवलेला घातला आणि त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसंच मीठ आणि भाजून घेतलेले झिंगे घातले आणि छान असं परतून घेतलं। आता आंबटपणा येण्यासाठी यामध्ये मी थोडंसं सोलं घातलेलं आहे,
मशीन्सही वापरू शकता. त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि रोजच्या प्रमाणेच थोडं चलायसाठी म्हणून आम्ही खाली गेलो. तर आत्ता जी रेसिपी दाखवली ती मी माझ्या मम्मीकडून शिकलेली आहे आणि खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.